नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिला टाइप आहे ऑप्टेन झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ. सो मित्रांनो, ऑप्टेन झेड ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला जेही आता एक्झाम्पल्स बघायचे आहे ते मुख्यतः दोन टाइप मध्ये कन्वर्ट होता. ओके, दोन केसेस मध्ये डिवाइड केले जातात. सो ते बघूया. यावरती जेही क्वेश्चन्स असतील ते स्पेसिफिकली दोन केसेस मध्ये आहेत. केस ए आहे जेव्हा लिमिट सर्व लिमिटवर ठरतं. या झेड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये लिमिट नुसार केस चेंज होते. सो पहिल्या केस मध्ये लिमिट आहे के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि जेव्हा असं लिमिट तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये, त्यावेळी के ची व्हॅल्यू घ्यायची. लिमिट के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी ही व्हॅल्यू घेऊन हे सॉल्व्ह करायचं. म्हणजे पहिले जे काही एक्झाम्पल आहे ते केस ए वरचे असतील जेव्हा लिमिट के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल. नंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा पुढचे एक्झाम्पल्स येतील ते केस बी वरती असतील. केस बी म्हणजे जेव्हा आपल्याला लिमिट के इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. बघा इथे काय के ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि इथे लिमिट असेल के स्ट्रिक्टली लेस दॅन 0. सो जेव्हा क्वेश्चन मध्ये हे लिमिट दिलं असेल तेव्हा या लिमिट वरचे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे. याच्यामध्ये काय करायचं असतं, पहिल्यांदा के चे लिमिट घ्यायचं असतं -इन्फिनिटी टू -1 आणि नंतर इट चेंजेस टू लिमिटला चेंज करायचं आणि मग नंतर लिमिटची के ची व्हॅल्यू होणार 1 टू इन्फिनिटी घेऊन सोडवायचं. लक्षात ठेवा. सो आता जे आपण सम्स बघणार आहोत ते सगळे मुख्यतः या दोन केसेसवर आहे. पुन्हा एकदा सांगतो, झेड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मुख्यतः दोन केसेस असतात. केसेस या क्वेश्चन मध्ये दिलेल्या लिमिट नुसार ठरतात. पहिली केस आहे जेव्हा लिमिट के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल त्यावेळी आपल्याला के ची व्हॅल्यू 0 टू इन्फिनिटी घेऊन गणित सोडवायचे आहे. आणि सेकंड केस जेव्हा के लिमिट दिलेलं असेल के इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0 तेव्हा पहिल्यांदा के इज इक्वल टू -इन्फिनिटी टू -1 लिमिट घ्यायचं, नंतर त्या लिमिटला चेंज करायचं, के इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी करायचं आणि मग सोडवायचं. सो आता एक्झाम्पल्स बघूया. सो तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल. मित्रांनो, केस ए आहे के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि त्याच्यासाठी आपल्याला के ची व्हॅल्यू घ्यायची 0 टू इन्फिनिटी. बघा केस ए साठी पहिला प्रश्न, ऑप्टेन झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 2 रेज टू के वेन के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बघा क्वेश्चन मध्ये लिमिट दिलेलं आहे. सो आता सोडवणार कसं? क्वेश्चन सोडवण्याच्या आधी पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून घ्यायचा. झेड ट्रान्सफॉर्मेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के इज इक्वल टू समेशन, याला म्हणतात समेशन के इज इक्वल टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ के इंटू झेड रेज टू -k. हा आहे झेड ट्रान्सफॉर्मेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला. सो बस या स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि सोडवायचं. सो बघा आता पहिल्यांदा ही जी इक्वेशन दिलेली असेल, जो टर्म क्वेश्चन मध्ये दिले असेल तिला एफ ऑफ के मानायचं. ओके, सो एफ ऑफ के ची जागी ही व्हॅल्यू येईल. सो आपला प्रॉब्लेम काय येईल, झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के. एफ ऑफ के म्हणजे दिस 2 रेज टू के समेशन के इज इक्वल टू, बघा आता लिमिट के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 याच्यासाठी के ची लिमिट काय घ्यायची 0 टू इन्फिनिटी. के ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ला के ची व्हॅल्यू घ्यायची 0 टू इन्फिनिटी. बरोबर. मग तुम्ही म्हणता सर इथलं लिमिटचं काय करायचं, हे जनरल लिमिट आहे हे नाही घ्यायचं, हे फक्त फॉर्म्युल्यामध्ये असेल हे काढून टाकायचं आणि हे लिमिट घ्यायचं आपलं स्टँडर्ड लिमिट 0 टू इन्फिनिटी. बघा के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ के म्हणजे हा 2 रेज टू के इंटू पुढे काय झेड रेज टू -k तो तसाच. सो गिवन फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. पुन्हा बघा काय केलं, एफ ऑफ के म्हणजे 2 रेज टू के टाकला, के चं लिमिट दिलं आपल्याला 0 टू इन्फिनिटी. सो हे काढून याच्याऐवजी टाकायचं 0 टू इन्फिनिटी. एफ ऑफ के म्हणजे 2 रेज टू के आणि झेड रेज टू -k तसंच. आता हे सॉल्व्ह करायचं. बघा समेशन सोडवायचं. कसं सोडवणार, हे तसंच के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी, के दोघीकडनं कॉमन येईल. सो 2z इथनंही के बाहेर आला, इथे मायनस म्हणजे -1 राहील रेज टू के. बघा दोन्हीकडनं के कॉमन आला, इथे 2 मायनस आहे म्हणून -1 आला. आता समेशन सोडवायचं. समेशन सोडवायचं म्हणजे के च्या व्हॅल्यू कुठे आपल्याकडे 0 पासून इन्फिनिटी पर्यंत आहे. बघा के च्या व्हॅल्यू काय आपल्याकडे 0 पण स्टार्ट होता, 0 1 2 3 डॉट 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 कुठपर्यंत आहेत, इन्फिनिटी पर्यंत आहेत. मग या सगळ्या व्हॅल्यू इथे टाकायच्या के च्या जागी. आता समेशन आपण सोडवतोय मग समेशन लिहायचं नाही. सो बघा पहिल्यांदा हे 2z इनवर्स रेज टू -1 ला इनवर्स म्हणता रेज टू के. के ची व्हॅल्यू काय पहिली 0, पुढे प्लस घ्यायचं. आता के 2z इनवर्स 0 टाकला ना, आता इथे के जागी काय टाकणार 1. नेक्स्ट प्लस पुन्हा 2z इनवर्स
रेस टू 0 झाला 1 झाला आता 2 प्लस पुढे काय येईल 2z इनवर्स रेस टू 3 प्लस 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 हे वाढतच जाईल असं मग डॉट डॉट करून द्यायचे. कळालं तुम्हाला समेशन कसं सोडवायचं. समेशन सोडवायचं म्हणजे समेशन लिहायचं नाही सिरीज लिहायची. आता या सिरीज वरनं पुढे सिम्प्लिफाय करायचं. सो बघा एनिथिंग रेस टू 0 कुणाचाही पॉवर 0 असेल तर आन्सर 1 येतं प्लस हे पुढचं तसंच 2z इनवर्स रेस टू 1 फक्त पॉवर 0 ला 1 करून घ्यायचं 2z इनवर्स रेस टू 2 प्लस 2z इनवर्स रेस टू 3 2-3 पर्यंत दाखवून द्यायचे डॉट डॉट डॉट. ओके असं जरुरी नाही की 3 पर्यंतच दाखवा 2 पर्यंत दाखवलं तरी चालेल. सो आता सिरीज आपण सोडवली. सिरीज सोडवल्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युला घ्यायचा. तो फॉर्म्युला आहे सिरीजचा जनरल फॉर्म्युला असेल तो फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म हा आहे सिरीजचा जनरल करण्याचा फॉर्म्युला. सिरीज आहे सिरीजला जनरल फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला नेहमी हाच घ्यायचा. फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म. सो या सिरीजमध्ये पहिली टर्म कुठली बघा पहिली काय 1 आहे. सो पहिली टर्म भेटली 1 मायनस कॉमन टर्म बघा 2z इनवर्स 2z इनवर्स 2z इनवर्स सगळीकडे कॉमन आहे. सो 2z इनवर्स ही आली कॉमन. आता याला सिम्प्लिफाय करणार कसं होईल बघा. सो 1/1 मायनस 2 ज्याला इनवर्स आहे तो खाली जाईल म्हणजे अपॉन होईल z. आलो इथपर्यंत. आता हा z याला मल्टिप्लाय करेल काय होईल z इंटू 1 z मायनस 2 अपॉन z. सो दिस बिकम्स 1 अपॉन दिस इज 1 न्यूमरेटरला 1 आहे 1 अपॉन या z ने 1 ला मल्टिप्लाय करा z मायनस 2 आणि होल अपॉन z. आता बघा a अपॉन b अपॉन c असेल तर काय येतं c अपॉन b बरोबर. सो हे उलट होईल वरती जाऊन उलट होईल. सो 1 लिहिण्याची गरज नाही हे वरती जाईल. सो 1 इंटू झेड होईल 1z म्हणजे z झाला अपॉन z मायनस 2 करेक्ट. सो हे आला आपला आन्सर. सो आन्सर व्यवस्थित आपण लिहूया. फायनली कसं लिहिणार याचं z ट्रान्सफॉर्म काढलं ना. सो z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 2 रेज टू k इज इक्वल टू दिस z अपॉन z मायनस 2. सो बघा दिस इज आवर आन्सर. आलं क्लिअर किती इझी आहे बघा. काय केलं पुन्हा एकदा सांगतो मी लक्ष द्या. आपल्याला z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 2 रेज टू k काढायचं होतं. लिमिट होतं k इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म्युला z ट्रान्सफॉर्मेशन f ऑफ k इज इक्वल टू समेशन k इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f ऑफ k z रेज टू मायनस k. सो आपण f ऑफ k ची जागी 2 रेज टू k आणि लिमिट टाकलं k ची व्हॅल्यू 0 टू इन्फिनिटी. आता दोन्हीकडनं k कॉमन घेतला इथे 2z इनवर्स राहिला. k च्या व्हॅल्यू किती आपल्याकडनं 0 पासून इन्फिनिटी पर्यंत 0 1 2 3 इन्फिनिटी. मग इथे k च्या जागी पहिल्यांदा 0 टाकला मग 1 टाकला 2 3 2-4 व्हॅल्यू दाखवून दिल्या. एनिथिंग रेज टू 0 1 होतो. सो 1 झाला बाकी टर्म तशाच. आता पुढे फॉर्म्युला घ्यायचा फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म. सो फर्स्ट टर्म आहे 1 मायनस कॉमन टर्म बघा सगळीकडे 2z इनवर्स आहे ती घेतली. ज्याला इनवर्स आहे तो खाली जातो मग 2 ला तो अपॉन जाईल. हा z याला मल्टिप्लाय करेल 1 अपॉन z मायनस 2 अपॉन z. ही टर्म वरती गेली z इंटू 1 झाला z अपॉन z मायनस 2. सो z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 2 रेज टू k आलं z अपॉन z मायनस 2. मित्रांनो हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे लक्षात ठेवा. समजा इथे 5 रेज टू k असतं आणि लिमिट k ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे तो आन्सर काय येईल z अपॉन z मायनस 5. इथे 8 रेज टू k असलं तर z अपॉन z मायनस 8. समजा इथे 1/3 रेज टू k असलं तर z अपॉन z मायनस 1/3. 1/5 रेज टू k सो z अपॉन z मायनस 1/5. कळालं तुम्हाला आन्सर कसं काढायचं मी ट्रिक पण देऊन दिली. ओके पण आपल्याला ते सोडून काढावं लागतं. हे डायरेक्ट रिचेक करण्यासाठी मी ट्रिक दिली आन्सर कसं येणार आहे. सो आता याच्यावर अजून एक सम करूया सेकंड क्वेश्चन. सो तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होऊन जाईल. ऑब्टेन z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1/3 रेज टू k when k is greater than equal to 0. बघा 1/3 रेज टू k काय आन्सर येईल z अपॉन z मायनस 1/3 हे आन्सर यायला पाहिजे. k ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ह्या लिमिटसाठी आपण सोडवतोय. केस ए आहे k ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो सेम फॉर्मॅटने सोडवायचं. बघा पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहिणार सोल्युशन. बघा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिणार z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ f ऑफ k इज इक्वल टू समेशन k इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी
एफ ऑफ के इंटू झेड रेस टू मायनस के. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, सो व्हॅल्यू टाकणार एफ ऑफ के म्हणजे काय आता 1/3 रेस टू के. सो झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के म्हणजे 1/3. ओके, यस, इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू लिमिट काय घ्यायचं, हे जनरल लिमिट आहे. ग्रेटर दॅन इक्वल टूला लिमिट काय घ्यायचं, 0 to इन्फिनिटी. सो 0 to इन्फिनिटी एफ ऑफ के म्हणजे 1/3 रेस टू के इंटू झेड रेस टू मायनस के. बघा इथे आलो, आता के कॉमन घ्यायचा, त्याच प्रोसिजर करायचं सगळ्या. सो समेशन के इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी 1/3 तसाच इथे झेड रेस टू -1 रेस टू के कॉमन आला. आता केच्या व्हॅल्यू कुठे आपल्याकडे बघा 0 पासून आहेत, 0 पासून इन्फिनिटीपर्यंत 0 1 2 3 डॉट 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 इन्फिनिटीपर्यंत, बरोबर. सो केच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुटअप करणार आता. सो बघा आता समेशन लिहायचं नाही, समेशन सोडवायचं. सो कसं येईल, 1/3 झेड इनवर्स रेस टू 0 प्लस 1/3 झेड इनवर्स रेस टू 1 प्लस 1/3 झेड इनवर्स रेस टू 2 प्लस प्लस प्लस. सो एनिथिंग रेस टू 0 होतो 1. सो 1 प्लस हे पुढचं तसंच 1/3 झेड इनवर्स रेस टू 1 प्लस 1/3 झेड इनवर्स रेस टू 2 प्लस प्लस प्लस. त्याच्यानंतर आपला जनरल फॉर्म्युला फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म हा फॉर्म्युला घ्यायचा. सो बघा फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म, दिस आवर फॉर्म्युला. सो पुट द व्हॅल्यूज. सिरीज मधली फर्स्ट टर्म काय 1 मायनस कॉमन टर्म काय बघा 1/3 झेड इनवर्स 1/3 झेड इनवर्स आलो. सो हा इनवर्स खाली जाईल, खाली येताना तो खाली येईल, तो डिनॉमिनेटरला, खाली डिनॉमिनेटर ऑलरेडी 3 आहे, तो 3z होईल. सो 1/1 मायनस 1 हा इनवर्स खाली येईल, याला मल्टिप्लाय होईल 3z. आता 3z ने याला मल्टिप्लाय करा, 3z 1 जा 3z म्हणजे 3z मायनस 1 अपॉन 3z. सो ही टर्म बनेल 1/3z मायनस 1 अपॉन 3z. आता ही 3z वरती जाईल, 3z ने 1 ला मल्टिप्लाय करा, काय होईल 3z इंटू 1 3z. सो दिस बिकम्स 3z अपॉन खाली काय राहिला 3z मायनस 1. बघा आता सिम्प्लिफिकेशन करताना आन्सर लिहिताना जर डिनॉमिनेटरच्या झेडला जर कोइफिशियंट आला तर त्या कोइफिशियंटने सगळ्या टर्मला डिवाइड करायचं असतं. कारण बघा डिनॉमिनेटरचा झेड कोइफिशियंट फ्री पाहिजे, न्यूमरेटरला कोइफिशियंट असंच चालेल. सो डिनॉमिनेटरला कोइफिशियंट 3 आला आहे. सो 3 ने आपण सगळ्या टर्मला डिवाइड करणार. सो काय होईल आता 3z अपॉन 3 इथे 3z अपॉन 3 मायनस 1/3. सो बघा 3 3 कट 3 3 कट. ओके, सो काय राहिलं फायनल आन्सर आपलं z अपॉन z मायनस 1/3. बघा z अपॉन z मायनस 1/2, 2 रेस टू केला काय आलं z अपॉन z मायनस 2 आणि 1/3 ला काय येईल मग z अपॉन z मायनस 1/3. बघा दोन्ही आन्सर बघा आले का सेम, मगाशीच सांगितलं होतं मी. मग आन्सर लिहिताना ब्रॅकेट आपल्या व्यवस्थित लिहायचा. z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1/3 रेस टू k इज इक्वल टू z अपॉन z minus 1/3. So this is our final answer. यस. सो मित्रांनो अशा प्रकारे ही पहिली केस होती. केस आहे जेव्हा लिमिट के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तेव्हा गणित कसे सोडवायचे. एकदम इझी प्रोसेस आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवली. आता आपण सेकंड केस बघूया, केस बी, ज्याच्यामध्ये के इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल. त्या एक्झाम्पल त्या टाईपचे कसे सोडवायचे ते बघूया. ते अगदी सोपं आहे, हे समजलं ना तेही तुम्हाला इझिली समजून जाईल. आता बघूया केस बी, के इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. सो मित्रांनो याच्यामध्ये मी सांगितलं समेशनचं लिमिट सुरुवातीला के इज इक्वल टू -∞ टू -1 घ्यायचं, नंतर सबस्टिट्यूशन केल्यानंतर लिमिट चेंज करायचं के इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. सो आता हे कसं करणार आपण बघूया. क्वेश्चन बघूया या टाईपवरचा. ऑब्टेन झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 3 रेस टू के इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. बघा लिमिट दिलंय के इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आहे.
सो चला सुरुवात करूया. प्रोसिजर नियर अबाउट जे पहिली होती केस ए ची सेम प्रोसिजर आहे, थोडा चेंज असतो. सो सुरुवातीला आपण फॉर्म्युला लिहितो झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के, आपला स्टँडर्ड फॉर्म्युला इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ के इंटू झेड रेस टू मायनस के. दिस इज आवर स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, सो स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. एफ ऑफ के, एफ ऑफ के, एफ ऑफ के म्हणजे काय आता 3 रेस टू के. सो बघा झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 3 रेस टू के, एफ ऑफ के म्हणजे 3 रेस टू के इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू, सुरुवातीला लिमिट काय घ्यायचं मायनस इन्फिनिटी टू -1, मायनस इन्फिनिटी टू -1, एफ ऑफ के म्हणजे 3 रेस टू के आणि इंटू झेड रेस टू मायनस के ॲज इट इज. इथपर्यंत आपण आलो. आता याच्यानंतर एक्झाम्पल सोडवायचं नाही मित्रांनो, याच्यानंतर सबस्टिट्यूशन करायचं. काय सबस्टिट्यूशन करायचं लक्ष द्या. या स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे ते तुम्हाला इथे परफॉर्म करावं लागेल. सबस्टिट्यूशन असं असेल, पुट नेहमी जेव्हा के लेस दॅन इक्वल, जेव्हा केस बीचं म्हणजे के स्ट्रिक्टली लेस दॅन 0चं गणित असेल, जेव्हा लिमिट के स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल त्यावेळी फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून झाल्या की लगेच सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन स्टँडर्ड आहे, प्रत्येक गणितात हेच सबस्टिट्यूशन करायचं. तो ते काय असेल, पुट के इज इक्वल टू मायनस आर आणि मायनस के इज इक्वल टू आर या व्हॅल्यू टाकायच्या आणि लिमिट काय पहिल्यांदा मायनस इन्फिनिटी टू -1, मायनस इन्फिनिटी टू -1. आता काय घ्यायचं 1 टू इन्फिनिटी. सो लिमिट घ्यायचं आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी घ्यायचं. ओके, आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. इथे मी के लिहिलं आहे पण ते ॲक्च्युली आर आहे. ओके, आर आहे, आर मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. येस. सो बघा आता सोडवणार कसं. सो इज इक्वल टू समेशन, आता के नाही आर घ्यायचं, आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. आलो 3 रेस टू के, के ची व्हॅल्यू काय टाकायची मायनस आर इंटू झेड रेस टू मायनस के ची काय घ्यायची आर. सो हे आहे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा लिमिट के स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आहे त्यावेळी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून द्यायची आणि त्याच्यानंतर लगेच हे 2 ओळींचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करायचं. प्रत्येक गणिताला ह्याच व्हॅल्यू टाकायच्या, हेच सबस्टिट्यूशन करायचं आणि मग प्रॉब्लेम चेंज होईल. काय चेंज झालं बघा, लिमिट आता के च्या ऐवजी येईल आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी, आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 3 रेस टू के, के काय मायनस आर आणि झेड रेस टू मायनस के काय आर. मग पुढची प्रोसेस सगळी सेम. आता काय पुढे इथे के कॉमन घ्यायचो मगाशी के सेम मध्ये, आता आर कॉमन घ्यायचा, बाकी सगळं सेम. आता समेशन आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी, आर कॉमन आला. सो 3 ला इन्व्हर्स येईल कारण मायनस आहे, झेड तसंच राहील रेस टू आर. ओके, सो आरच्या व्हॅल्यू कुठून आहे आपल्याकडे बघा, आरच्या व्हॅल्यू 1 पासून इन्फिनिटी पर्यंत आहे. आर इज इक्वल टू 1 2 3 डॉट 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 इन्फिनिटी पर्यंत आहेत. सो आता आरची व्हॅल्यू आपण इथे टाकणार. सो काय होईल बघा, इट इज इक्वल टू, आता समेशन लिहायचं नाही, समेशन सोडवतो आहे आपण. 3 इनवर्स झेड रेस टू आर, आरची पहिली व्हॅल्यू 1 प्लस 3 इनवर्स झेड, 3 इनवर्स झेड रेस टू 2 कळालं, प्लस 3 इनवर्स झेड रेस टू 3 4 5 डॉट 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 1 1 2 3 4 अशा व्हॅल्यू येत जातील. ओके, मगाशी काय होतं, पहिली पॉवर 0 होती, 0 म्हणजे एनिथिंग रेस टू 0 1 होतं म्हणून 1 आला होता, पण आता पहिली पॉवर 1 आहे मग सॉल्व्ह होणारच नाही, हे असंच ठेवायचं. आणि याच्यानंतर मग आपला पुन्हा सिरीजला जनरलमध्ये कन्वर्ट करण्याचा आपला फॉर्म्युला काय आहे, तो फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म, बरोबर, हा आपला जनरल फॉर्म्युला. सो या फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या. सो सिरीज मधली फर्स्ट टर्म काय बघा, 3 इनवर्स झेड, 3 इनवर्स झेड रेस टू 1, रेस टू 1 घेण्याची गरज नाही. 1 मायनस कॉमन टर्म पण काय बघा 3 इनवर्स झेड, 3 इनवर्स झेड पुढे पण काय आलं असतं 3 इनवर्स झेड रेस टू 3, 3 इनवर्स झेड रेस टू 4 म्हणजे कॉमन टर्म आहे 3 इनवर्स झेड. आलो. सो मगाशी काय शिकवलं मी, ज्याला इनवर्स आहे तो खाली जाईल. सो सिम्प्लिफाय करायचं, झेड अपॉन 3, हा 3 खाली गेला, 1 मायनस इथे पण झेड अपॉन 3. सो आता 3 हा या 1 ला मल्टिप्लाय करेल, 3 1 जा 3. सो इथे काय राहील झेड अपॉन 3, 3 1 जा 3 मायनस झेड अपॉन 3. सो बघा दोन्हीकडे डिनॉमिनेटरचे झेड सेम आहे ते कॅन्सल होतील.
डिनॉमिनेटरला काय 3, डिनॉमिनेटरला 3, सेम डिनॉमिनेटर कॅन्सल. सो व्हॉट इज द आन्सर? z/3 मायनस झेड, हे आला आपला आन्सर. बघा आता हा स्टँडर्ड फॉर्मॅट झाला. 3k आलं z/3 मायनस झेड, 5k आलं तर z/5 मायनस झेड, 1/6k आला तर z/1/6 मायनस झेड. कळालं तुम्हाला? सो हा फॉर्मॅट आहे. येस. सो आता आन्सर लिहायचं स्टँडर्ड आपल्या फॉर्मॅटमध्ये. झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कुणाचं काढलं आपण 3k चं इज इक्वल टू व्हॉट इज द आन्सर? z/3 मायनस झेड. ओके. सो दिस आवर आन्सर. येस. पुन्हा एकदा बघा काय केलं. आपल्याला प्रश्न होता 3k आणि लिमिट k इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. आपण पहिल्यांदा जनरल फॉर्म्युला लिहिला. झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के इज इक्वल टू के लेस दॅन के इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ के झेड रेस टू मायनस के. सो एफ ऑफ के म्हणजे 3k आपण दोघीकडे पुट केला. लिमिट केचं काय घ्यायचं? मायनस इन्फिनिटी टू -1. नंतर सबस्टिट्यूशन करायचं. पुट के इज इक्वल टू -1 मायनस के इज इक्वल टू आर आणि आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. सो बघा लिमिट टाकलं आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 3 मायनस के म्हणजे के 3 के म्हणजे मायनस आर आणि मायनस के म्हणजे आर. आता आर कॉमन काढला म्हणजे 3 इनवर्स झेड. आरच्या व्हॅल्यू कुठून आहे? 1 पासून इन्फिनिटी पर्यंत. सो इथे आरला पहिल्यांदा 1 टाकला, 2 टाकला, डॉट डॉट डॉट. मग फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म. फर्स्ट टर्म आहे 3 इनवर्स झेड 1 मायनस कॉमन टर्म पण आहे 3 इनवर्स झेड. ज्याला इनवर्स आहे तो खाली जाईल. z/3 z/3 हे सॉल्व्ह केलं. 3 मायनस z/3 3 कट. सो आन्सर आलं z/3 मायनस झेड. z/3 मायनस झेड. क्लिअर. सो अजून एक सम बघूया. सो तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल. आता या सम्स नंतर मगाच्या केसवर 2 सम केले, या केसवर 2 सम. आता तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. प्रत्येक सम तुम्हाला आरामात सॉल्व्ह होऊन जाईल. सो बघा क्वेश्चन नंबर 2 ऑफ 10 झेड ट्रान्सफॉर्म ऑफ 1/5 raised to k when k is strictly less than 0. सो बघा मित्रांनो आता 1/5 raised to k आहे. सो आपण सोडवायचं. आता पुन्हा याच फॉर्मॅटने जायचं. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिणं आपण सेम करायचं सगळं. झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f of k into z raised to minus k. This is our standard formula. चला व्हॅल्यू टाकू. z ट्रान्सफॉर्मेशन ऑफ f of k म्हणजे हा 1/5 raised to k इज इक्वल टू समेशन केला सुरुवातीला लिमिट काय घ्यायचं? मायनस इन्फिनिटी टू -1 मायनस इन्फिनिटी टू -1 एफ ऑफ के म्हणजे 1/5 रेस टू के आणि झेड रेस टू मायनस के तसाच. आता बघा दोन्हीकडनं काय कॉमन येईल? रेस टू सॉरी आता काय करायचं? सबस्टिट्यूशन करायचं. हे सबस्टिट्यूशन बघा स्टेप चुकवायच्या नाही, या स्टेप्स करायच्या सगळ्या. पुट के इज इक्वल टू -r मायनस के इज इक्वल टू r आणि लिमिट घ्यायचं r इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. सो बस आता व्हॅल्यूज टाकणार आपण. हे तसंच समेशन r इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 1/5 रेस टू k. के म्हणजे काय? -r इंटू झेड रेस टू मायनस के. मायनस के म्हणजे काय? आर. करेक्ट. आता आर कॉमन घेऊया. सो समेशन आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 1/5 रेस टू -1 आणि इथे राहिला झेड रेस टू के सॉरी रेस टू आर. बघा इथे -1 राहील. आता व्हॅल्यू टाकायच्या. आरच्या व्हॅल्यू कुठे? 1 पासून इन्फिनिटी पर्यंत आहे. आर कुठे आपल्याकडे? 1 2 3. बघा 1 पासून सुरू होतो इन्फिनिटी पर्यंत. डॉट 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 इन्फिनिटी पर्यंत आहे. सो व्हॅल्यू टाकूया आरची. इथे पहिल्यांदा काय लिहिते? 1/5 इनवर्स झेड रेस टू पहिली व्हॅल्यू आर. आर जागी 1 प्लस पुन्हा हेच 1/5 इनवर्स झेड रेस टू आर. आर जागी काय टाकायचं आता? 2 प्लस 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 हे वाढतच जाईल. मग पुढे आपला जनरल फॉर्म्युला
फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म, फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म. आता बघा व्हॅल्यूज टाकायच्या. फर्स्ट टर्म काय आहे सिरीजमधली 1/5 इनवर्स झेड रेस टू 1. रेस टू 1 लिहिण्याची गरज नाही. ओके, सो फर्स्ट टर्म आहे 1/5 इनवर्स झेड अपॉन 1 मायनस कॉमन टर्म काय बघा 1/5 इनवर्स झेड, 1/5 इनवर्स झेड तीच आहे 1/5 इनवर्स झेड. आता जी इनवर्स असेल ती खालीच जाईल. ओके, सो सिम्प्लिफाय होईल. सो कसं येईल आता झेड अपॉन 1/5. ओके, झेडच्या खाली ही 1/5 जाईल. इकडे तसंच 1 मायनस झेड अपॉन 1/5. सो आता ही 5 ह्या झेड उलटी होईल, म्हणजे 5 हा झेडला मल्टिप्लाय होईल. 5 झेड अपॉन 1, अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. सो 5 झेड अपॉन 1 मायनस हा पण 5 याला मल्टिप्लाय होईल 5 झेड अपॉन 1. सो अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. आलो इथपर्यंत आपण. आता बघा इथे जस्ट मिनिट, इथपर्यंत आपण आलो. 1 सिम्प्लिफाय केलं, हा खाली गेला 1/5 झेड 1/5 मायनस झेड अपॉन 1/5. ठीक आहे. आता बघा खालच्या झेडला कोइफिशियंट आला आहे 5. सो 5 ने आपल्याला आधी डिवाइड करावं लागेल सगळीकडे. यस, हे जस्ट आपण इंटरचेंज केलं 5 झेड 1/5 इनवर्स झेड झेड अपॉन 1/5 1/5 जाईल 5 झेड, हा पण 5 झेड करेक्ट आहे. सो याला आता खालच्या झेडला कोइफिशियंट आला 5. सो 5 ने डिवाइड केलं. सो z/5 1/5 मायनस झेड. यस, झेड 1/5 मायनस झेड. यस, सो फायनल आन्सर येऊन जाईल आपलं. बघा आता खालच्या झेडला कोइफिशियंट आला 5. सो 5 ने डिवाइड करा सगळ्या टर्मला. सो 5 झेड अपॉन 5 1/5 मायनस 5 झेड अपॉन 5. सो सगळीकडे 5 कट होईल. बघा जसं इथे 3 कट झाला होता 5 कट. सो काय उरलं आता झेड अपॉन 1/5 मायनस झेड. दिस अवर आन्सर. बघा हाच फॉर्मॅट आला का. झेड अपॉन 3 मायनस झेड. 3 होतं लिमिट k लेस दॅन 0 होतं. झेड अपॉन 3 मायनस झेड. 5 आलं तर झेड अपॉन 5 मायनस झेड. 1/3 आलं तर झेड अपॉन 1/3 मायनस झेड. मग आता 1/5 आलाय. सो झेड अपॉन 1/5 मायनस झेड, झेड अपॉन 1/5 मायनस झेड. क्लिअर. सो आता तुम्हाला क्लिअरिटी आली असेल. सो आन्सर लिहूया आपण. कशाचं आन्सर काढलं आपण याचं. सो लिहिताना थोडं व्यवस्थित आपल्याला लिहायला लागेल. झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1/5 इज इक्वल टू झेड अपॉन 1/5 मायनस झेड. दिस अवर फायनल आन्सर. क्लिअर मित्रांनो. सो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दोघे पण केसेस समजून सांगितले आहे. जेव्हा k लिमिट k ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल आणि k लेस दॅन 0 असेल. सो ह्या दोन्ही टाईपचे एक्झाम्पल मी सोडून दिले आहे. आता अजून भरपूर एक्झाम्पल आपण करणार आहोत. सो मला खात्री की याच्यामुळे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की झेड ट्रान्सफॉर्म कसं सोडवायचं. आता हेच 2 कन्सेप्ट वापरून आपण पुढचे प्रॉब्लेम बघूया. ओके, आणि त्याच्यानंतर मग शेवट मी काही होमवर्क देईल ते करा. तुमचे याचेही मार्क पूर्ण कन्फर्म होऊन जातील.